नाव आपलं? माझं नाव भीमसिंग हिरासिंग चव्हाण. कुठून आलात आपण? मी लातूरला राहतो. ओके. आणि यात्रानिमित्त आज नाशिक येथे आलो होतो. ओके. त्र्यंबक मुक्कामी असताना आपल्या ह्या नाशिकमध्ये वेदनामुक्ती केंद्रामध्ये आलो. वेदनामुक्ती केंद्रामध्ये आलो इथे. ओके. काय त्रास होता? माहिती मिळाली. ओके. काय त्रास होता सर आपल्याला? प्रवासामध्ये मी जवळपास आता प्रयागला वगैरे 1.5 महिना झाला प्रवास करतोय. या प्रवासात एवढं म्हणजे माझं बॉडी पूर्ण म्हणजे शरीर पूर्ण एवढं जाम झालं होतं. मला उठणं बसणं आणि इंडियन टॉयलेट असं वापरायला सुद्धा म्हणजे उठायला बसायला त्रास होतो. एवढा त्रास होता आणि त्रास वाढला. हा त्रास प्रवासात असल्यामुळे. म्हणजे किती दिवसापासून प्रॉब्लेम होता? 1.5 महिन्यापासून. 1.5 महिन्यापासून म्हणजे जास्त प्रॉब्लेम झाला तुमचा. ओके. आणि मग हे आपले जे डॉक्टर शेख इमाम सर आहेत पुण्याचे, त्यांच्या थेरपीनं तुमचा जी 1.5 महिन्याचा त्रास होता ते किती मिनिटामध्ये क्लिअर झालं सर? 10 मिनिटात क्लिअर झालेलं आहे. फक्त 10 मिनिटामध्ये. मी सरांना अगदी मनापासून धन्यवाद देतो. ओके. आणि ज्यांना कोणाला शारीरिक वेदना आहेत, त्रास आहे, ते ह्या सर्व त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी लवकरात लवकर सरांना भेट द्यावी, या सरांच्या केंद्राला भेट द्यावी आणि त्यांच्याकडून त्रासमुक्त व्हावे असे मी सर्वांना आग्रहाची विनंती करतो. खरंच खूप चांगलं आहे. आणि अलीकडे आता ह्या सगळ्या गोष्टी खूप अवघड झालेल्या आहेत. खाण्यापिण्याचे आपलं हे लाईफस्टाईल बदललेली आहे. बिलकुल बिलकुल. आणि त्याच्यातून सुद्धा बऱ्याचशा काही हे होतं. परंतु तुमच्या शरीराला पूर्णपणे त्रासमुक्त करण्याचं एक चांगलं सेंटर शेख सरांचं आहे. ओके. डॉक्टर शेख इमाम सर. ओके. हे किती मिनिटामध्ये क्लिअर झालं सर? 10 मिनिटं आले. फक्त 10 मिनिटं. मग डॉक्टर साहेबांनी तुम्हाला आता डॉक्टर साहेबांनी तुम्हाला भरपूर इंजेक्शन दिले असेल? काही नाही. इंजेक्शन नाही, नाही, औषध गोळ्या नाही, काही नाही. फक्त त्यांच्या हाताच्या थेरपीनं तुमचा जे त्रास होतं ते 10-15 मिनिटांमध्ये क्लिअर केलं. त्यांच्या हातामध्ये दैवत्व आहे, फार गुण आहे. त्यांनी शरीराला टच केलं आणि जे काही करायचं ते केलं की अगदी आता हा त्रासात म्हणजे असं मनस्थिती बिघडलेली होती माझी. आणि तुम्ही आता मला पाहताय मी हसतोय. ओके. माझ्या शरीरातल्या वेदना सर्व मुक्त झालेल्या आहेत. क्या बात आहे. मी सरांना शेख सरांना अगदी मनापासून धन्यवाद. थोडासा चलून दाखव सर आम्हाला. क्या बात आहे. थोडा खाली पण बसून दाखव सर. मी थोडंसं मला हे बसण्याचा त्रास होता. ओके. क्या बात आहे सर. उठा आता. ओके. बसून जावा. नाही बसा, खुर्चीवर बसा आता. सर हे आपल्यासारखे आता भरपूर पेशंट वेदनाग्रस्त आहेत घराघरामध्ये, गावागावामध्ये, जिल्ह्यामध्ये. म्हणजे एवढे वेदनाग्रस्त आहेत की डॉक्टरनी ऑपरेशनसाठी गुडघ्याचे ऑपरेशन चेंज करा, हे ते भरपूर पेशंट वेदनाग्रस्त आहेत. त्या पेशंटला तुम्ही एक मेसेज काय देणार सर? माझी अशी सर्वांना विनंती आहे की ऑपरेशन अजिबात कोणीही करू नका. सोय उपलब्ध असल्यावर कशाला ऑपरेशन करायचं? शरीराची नासाडी करून घेऊ नका. बिलकुल. ऑपरेशनला खर्चही भरपूर आहे आणि वेळ पण भरपूर जातो. सारा पूर्ण परिवार आपला त्याच्यामध्ये विस्कळीत होऊन जाते. तर त्यापेक्षा आहे ना, एका दिवसात तुम्ही जर ठीक होत असाल तर याच्यापेक्षा आणखी चांगली गोष्ट काय असावी? असं आहे. आणि कमीत कमी खर्चात ठीक आहे. आता थोडासा खर्च फार असं तर आहेच. बिलकुल. म्हणजे 1000-500 रुपयाचा खर्च काही जास्त खर्च नाही आहे. बरोबर आहे सर. तिकडच्या डॉक्टरची प्रिस्क्रिप्शन, त्यांच्या औषध गोळ्या, त्यांची ट्रीटमेंट पुन्हा येऊन दाखवा, याच्यापेक्षा एका दिवसात इथे नीट होणं याच्यापेक्षा आणखी काही चांगलं असू शकत नाही. शेख सरांचं ट्रीटमेंट अगदी उपयुक्त असं. सर हे आपल्याला कसं माहीत झालं होतं? हे मी यूट्यूब पाहत होतो. म्हणजे तुम्ही युट्यूबवर म्हणजे बघून आलात तुम्ही? हो. युट्यूबवर बघितल्यानंतर तुम्हाला असं भरोसा झाला होता की बाबा आपण 1 दिवसामध्ये चांगले होणार, हे 10-15 मिनिटांमध्ये? म्हणजे भरोसा नसताना सुद्धा आला तुम्ही? हो. अगदी म्हणजे नाही, मला पाहायचंच होतं की खरोखर एवढं म्हणजे हे चमत्कारिक असं काय ट्रीटमेंट आहे. ओके. आणि म्हणून मी आता त्र्यंबकला मुक्कामी आहे. त्र्यंबकहून मुद्दाम होऊन इथे संपर्क केला. मला नंदुरबारच्या सरांच्या कॅम्पची माहिती मिळाली होती. मी राहणार लातूरचा, आता नंदुरबार कसं गाठणार म्हणून मी मग सरांच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क केला. म्हणजे युट्यूबवर बघून आलात तुम्ही? होय. मग त्याची माहिती अशी मला मिळाली ऑफिसमधून की सध्या नाशिकमध्येच कॅम्प चालू आहे. क्या बात. म्हणजे तुम्हाला माहीत झालं, तुम्ही आलात? मग मी म्हटलं आता वेळ घालवण्यापेक्षा थोडासा वेळ माझ्याकडे दुपारनंतरचा होता, उपचार करून प्रवास करायला काही हरकत नाही आणि पाहूच काय हरकत आहे. म्हणून मग मी त्र्यंबकहून इथे आलो नाशिकला. आणि सरांची भेट घेतली. सरांनी मला म्हणजे असा कॉन्फिडन्स दिला की तुम्ही 10 मिनिटात ठीक व्हाल. थोडंसं आश्चर्य वाटलं
की म्हटलं बघावंच आता काय आहे 10 मिनिटाची कमाल. तर खरोखरच हे अनुभवण्यासारखं आहे. 10 मिनिटाच्या कमालमध्ये मी अगदी आनंद झालेलो आहे. मला खूप ह्या आणि सरांचे जेवढे मानायला आभार तेवढे कमीच आहेत. मी त्यांना शतशः धन्यवाद देतो. खूप खूप आभारी आहे. पूर्ण टीम एवढी चांगली आहे, कॅम्प हँडल करणारी सुद्धा रेस्पेक्टिव्ह आहे. बऱ्याच वेळेला असं असतं की हॉस्पिटलमध्ये गेल्यावर बसणाऱ्या पेशंटना पंखा सुद्धा उपलब्ध नसतो आणि डॉक्टर साहेब AC मध्ये बसलेले असतात. मला इथे सगळं विपरीत लक्षात आलं. आल्याबरोबर मला इथे काउंटरवर चहा विचारण्यात आला, नाश्ता करता का हे विचारण्यात आलं, बसायची सोय आहे. सर स्वतः बाहेर आले, प्रत्येक पेशंटला वैयक्तिक विचारलं त्यांनी की आपल्याला काय त्रास आहे, कोणाचा काय त्रास किती सिरियस आहे ते पाहून सरांनी नंबर नुसारच घेतात, त्यात काही बदल करत नाहीत. पण आस्थेवाईक विचारल्यामुळे पेशंटला अर्धा पेशंट तिथंच नीट होतो. अशा पद्धतीने सरांची ही उपचार पद्धती खूप चांगली आहे. सरांचे सहकारी तुम्हाला खात्रीपूर्वक तुम्हाला गॅरंटी आली? मला अगदी खूप खात्री झालेली आहे. आणि विशेष करून मला आणखी आनंद आहे की सरांचा कॅम्प 22 मार्चला लातूरलाच आहे, माझ्याच गावी आहे. आणि माझं असं म्हणजे मनोगत आता व्यक्त करून नाही चालणार, पण तिथे गेल्यानंतर मी सरांचा नक्कीच सत्कार करणार आहे. क्या बात आहे सर. ओके, ग्रेट सर. ओके, थँक्यू. ग्रेट. ओके.